इयत्ता दुसरीमधील वाचन कौशल्यामधील शेवटचा स्तर जो 14वा स्तर आहे, तो 14वा स्तराचा कसा विकसित करायचा आहे, तो स्तर विकसित करण्यासाठी कोणकोणत्या उपक्रम कृती आपल्याला घेता येतील, कोणत्या गोष्टीची पूर्वतयारी लागेल, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा 14वा स्तर आहे. याचं विधान आहे, अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहसह योग्य गतीने वाचतो. म्हणजे मुलांची वाचन गती विकसित करणे वर हा अध्ययन स्तर अवलंबून आहे. मुलांनी वाक्य वाचता आली पाहिजेत, परंतु ती वाक्य अचूकपणे योग्य गतीने विरामचिन्हाचा विचार करून वाचन करणे अपेक्षित आहे. मग यासाठी आपल्याला कोणते उपक्रम कृती घेता येईल, कोणती पूर्वतयारी करता येईल, हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, पहिली उपकृती आपण बघितलेली आहे, 4 ते 6 अक्षरी शब्दांचे वाचन. दुसरं आहे जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाचन. त्याच्यानंतर आहे जोडाक्षरयुक्त शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन. भलेही आपण याच्या आधी स्तर क्रमांक 13 मध्ये जोडाक्षरयुक्त शब्द असलेल्या वाक्यांचं वाचन बघितलं. या ठिकाणी सुद्धा आपणाला हा स्तर करताना सुद्धा साधे वाक्य आणि जोडाक्षरयुक्त असलेले शब्द असलेले वाक्याचा दोन्हीचा सराव या ठिकाणी आपणाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वाचन गतीचा सराव घेणं आवश्यक आहे. बघा, आता एक वाक्य आहे, कैऱ्या हिरव्या हिरव्या आहेत. मुलगा या पद्धतीने वाचतो, परंतु आपणाला अपेक्षित काय आहे, कैऱ्या हिरव्या हिरव्या आहेत. कैऱ्या हिरव्या हिरव्या आहेत म्हणजे कैऱ्या नंतर हिरव्या हिरव्या हे 2 शब्द त्यांनी एकदाच घेणं अपेक्षित आहे. काही लोक वल्लभभाईचा सल्ला घेतात. वाचन करताना मुलं काही लोक वल्लभभाईचा सल्ला घेतात असं दमान वाचतात, परंतु आपण त्याला योग्य गती देणं आवश्यक आहे. काही लोक वल्लभभाईचा सल्ला घेतात या पद्धतीने. ससा पळता पळता झोपला, ससा पळता पळता झोपला या पद्धतीने घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही मूळ शब्द मुलं जशाला तसे वाचतात, परंतु त्या मूळ शब्दाला काही जोडाक्षरयुक्त काही प्रत्यय आला तर मुलं तिथं अडकळतात. म्हणून मूळ शब्दांना जोडाक्षरयुक्त प्रत्यय लावून वाचनाचा सराव घेणं आवश्यक आहे. जसं पर्वत, पर्वताच्या, पर्वतामध्ये. विद्यार्थी पर्वत शब्द वाचन करतो, डोंगर वाचन करतो, परंतु एखाद्या वाक्यामध्ये पर्वताच्या, पर्वतामध्ये, डोंगराच्या वर, डोंगरामध्ये, डोंगराच्या आड असं काही प्रत्यय लावून आलं तर विद्यार्थी त्या ठिकाणी अडकळतो. म्हणून आपणाला मूळ शब्द आणि जोडाक्षरयुक्त असलेले प्रत्यय असलेले शब्द यांचं वाचन करून घेणं आवश्यक आहे. पुढचा उपक्रम कृती आहे, समजा विरामचिन्हाची ओळख. जर डायरेक्ट विरामचिन्ह असलेले वाक्य मुलांना जर वाचायला दिले तर योग्य परिणाम होणार नाही, परंतु सुरुवातीला विरामचिन्ह जसे पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह याचा परिचय करून द्यायचा. परंतु एक लक्षात ठेवायचं, त्यांना पूर्णविराम म्हणजे काय, प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे काय, उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय याच्या व्याख्या सांगत बसायच्या नाही. तो सरावानं मुलामध्ये हे चिन्ह रुजवायचे आहेत. आता पुढचे आहे बघा, आता मेन घटक, मेन उपक्रम कृती आहेत. विविध विरामचिन्ह असलेल्या वाक्यांचे वाचन. जसं रायगड हा डोंगरी किल्ला आहे, पूर्णविराम. बाबूराव गावचे सरपंच आहेत, पूर्णविराम असलेलं. अबब केवढा मोठा हा प्राणी. आता या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे आणि शेवटी पूर्णविराम सुद्धा आहे. जेव्हा नंतर पुढचं वाक्य आहे, वा कोणी काढले सुंदर चित्र, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहे आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे. मग जेव्हा अबब, वा, अरे रे, बाप रे
असे काही शब्द असलेल्या वाक्यांचा आपण सराव घेऊ, तेव्हा बरोबर मुलांच्या लक्षात येते की भाई त्याला उद्गारवाचक चिन्ह केव्हा कुठे द्यावं किंवा कोणत्या शब्दाच्या पुढं द्यावे. थोडं स्पष्टीकरण दिलं तरी चालते, परंतु व्याख्या सांगत बसायचं नाही. तुझे पूर्ण नाव काय आहे? तुला काय काय आवडते? आता हे प्रश्नार्थक चिन्ह आहेत. सरासरी प्रश्नार्थक चिन्ह मुलांच्या लवकर लक्षात येते. आंबा, पेरू, चिक्कू व पपई ही फळे आहेत. बघा इथं स्वल्पविराम, आंबा स्वल्पविराम, पेरू स्वल्पविराम, चिक्कू व पपई ही फळे आहेत. पुढचं वाक्य आहे कावळा, मोर, बदक इत्यादी पक्षी आहेत. म्हणजे एकाच गटातील काही शब्द लागून आले तर प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविराम देतात किंवा कॉमा देतात, हे त्याच्या लक्षामध्ये आणून द्यायचं आहे. नंतर पुढचं वाक्य आई म्हणाली, कुठे गेलास? म्हणजे या ठिकाणी अवतरण चिन्ह, स्वल्पविरामाचा वापर आणि प्रश्नार्थक चिन्ह हे 3 प्रकारचे विरामचिन्हाचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. नंतर पुढचं अशा काही बऱ्याच वाक्याचा सराव दिल्यानंतर मग काही वाक्य फळ्यावर द्यायचे आहेत आणि ते वाक्य वाचन करून त्याला कोणतं विरामचिन्ह देणं आवश्यक आहे किंवा दे ह्यासुद्धा आपणाला उपक्रमपूर्ती या ठिकाणी घेता येतील. बघा हाच तर मुलामध्ये विकसित करण्याकरिता खालील उपक्रमकृती आपण या ठिकाणी बघणार आहोत किंवा घेतणार आहोत किंवा मी घेतलेल्या आहेत. बघा पहिला आहे 4 ते 6 अक्षरी शब्दांचे वाचन. मुलगा 2 अक्षरी 3 अक्षरी 4 अक्षरी शब्दांचे सहज वाचन करतो, परंतु मुलासमोर जेव्हा 5 अक्षरी 6 अक्षरी 7 अक्षरी शब्द येतात तेव्हा त्याची वाचन गती थोडीशी कमी होते. म्हणून जास्तीत जास्त मोठे म्हणजे जास्तीत जास्त 5-7 अक्षर असलेले शब्द मुलाकडून सहज वाचन आपण आधी करून घेतले पाहिजेत. बघा त्यासाठी असे 4 तयार मी केलेले आहेत. जसं मराठवाडा, कालमापन, कोपरगाव, देशभरात, गोडी गुलाबी. आणि विशेषतः याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, जर आपण बघितलं आहे मराठ म्हणजे हे लाल पेननं लिहिलेलं आहे आणि वाडा हे काळ्या पेनेनं लिहिलेलं आहे. म्हणजे मुलगा वाचन करताना काय करतो, मराठ वाडा या पद्धतीनं वाचन करतो. काल मापन असा नाही उच्चार करत मुलगा, काल मापन. कोपर गाव, देश भरात, साखर वाडी, युवक राज, माहूर तळे, मुरली धर. या पद्धतीने मुलाला वाचन करण्याची सवय लागते. मग त्याचा फायदा हा होतो की हे वाक्य 5 अक्षरी असो 7 अक्षरी असो, जेव्हा वाक्यामध्ये हे अक्षर शब्द येतात तेव्हा मुलं ते वाक्य सहज गतीने वाचतो. म्हणून अशा जास्तीत जास्त शब्दांचं वाचन आपणाला या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. मग ते 4 अक्षरी असो 5 अक्षरी असो 6 अक्षर शब्द असो, हे या ठिकाणी आपण बघत आहे. आता या ठिकाणी आपण बघत 6 अक्षरी शब्द आहेत. अदला बदल, अघळ पघळ, अळम टळम, करार मदार. या पद्धतीने आपण सुरुवातीला वाचनाचा सराव घेणं आपणाला आवश्यक आहे.